आज सकाळपासून सगळीकडे चर्चा सुरू आहे ती रामायणाची. जगभरातील मूव्ही फॅन्स ज्या ट्रेलरची इतक्या दिवस वाट बघत होते, त्या रामायण चित्रपटाचा ट्रेलर आज 30 जुलैला पहाटे रिलीज झाला आणि गेल्या काही तासांमध्येच या ट्रेलरने सगळीकडे धुरळा केलाय. हा ट्रेलर कसा आहे, त्यात काय काय दाखवलंय, रणबीर साई पल्लवी ही जोडी कशी वाटते आणि सगळ्यात मेन तर ट्रेलर मधले ग्राफिक्स कसे आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. सोबतच मी तुम्हाला काही अशा गोष्टी देखील सांगणार आहे ज्या तुम्ही कदाचित हा ट्रेलर पाहताना मिस केल्या असतील. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, ट्रेलर बॅकग्राऊंडला सुरुवात करण्यापूर्वी थोडं बॅकग्राऊंड सांगतो. काही दिवसांपूर्वीच फिल्मचे प्रोड्युसर नमित मल्होत्रा यांनी इंस्टाग्रामवर सांगितलं होतं की 30 जुलैला हा ट्रेलर रिलीज होईल आणि तोही 30 जुलैच्या पहाटे 4:15 याला कारण म्हणजे हिंदू परंपरेत ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते आणि हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. आणि प्रभू श्रीरामांची कथा जगासमोर आणताना हीच वेळ निवडणं हे खरंच भारी होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रेलर काही दिवसांपूर्वी सॅन डिएगोच्या कॉमिक कॉन मध्ये देखील दाखवण्यात आला होता. म्हणजे रामायणाची ही कथा फक्त भारतापुरती मर्यादित न ठेवता तिला जगभरातील प्रेक्षकांपुढे आणि अगदी भव्य स्वरूपात मांडलं जातंय हे लक्षात घ्या. आणि हेच डोक्यात ठेवून आपण ट्रेलर ब्रेकडाऊनला सुरुवात करूया. ट्रेलरमध्ये अगदी सुरुवातीला दिसतंय की रावण हा लंकेमध्ये अगदी साध्या वेशात गेलाय आणि तो तिथल्या लोकांना सांगतो की मी तुमचा नवीन राजा आहे. आता लहानपणापासून आपण जेवढ्या वेळा रामायण ऐकलंय, वाचलंय किंवा पाहिलंय, त्या सगळ्यात रावण हा लंकेचा राजा होता हे प्रिमाइस आधीपासून सेट आहे. मात्र या मूव्हीमध्ये रावण हा लंकेचा राजा कसा झाला हे आपल्याला पाहता येणार आहे. कन्नड सुपरस्टार यश हा रावणाच्या भूमिकेत चांगला दिसतोय, पण तो थोडा थोडा केजीएफ मधला रॉकी भाईची आठवण करून देतो हेही तितकंच खरं आहे. ज्या पद्धतीने रावण लंकेतल्या आधीच्या सैनिकांना मारतोय ते बघून एकच वाक्य आठवतं की कुणी किती बी समोर येऊ द्या, सगळ्यांना एकटा बास. त्याच सीनमध्ये पुढे रावण हा लंकाधीश झालेला दिसतोय आणि मग तो प्रॉपर रावणाच्या लंकेच्या राजेच्या गेटअपमध्ये समोर येतो. यानंतर ट्रेलरमध्ये आणखीन एक युद्धाचा सीन आहे जो बर्फाळ डोंगरांमध्ये दिसतोय. सुरुवातीला मला वाटलं की राम रावणाचं युद्ध तर साऊथला झालं होतं, मग बर्फ कुठून आला? पण मग लक्षात आलं की आपण खरं तर अजूनही रावणाच्या स्टोरीमध्ये आहोत. सो एकतर हे रावणाचं इंद्रदेवासोबत झालेलं युद्ध असू शकतं, कारण त्यात आपल्याला एक पंख असणारा हत्ती पण दिसतोय जो कदाचित कदाचित ऐरावत असू शकतो. पण हा गेस आहे. आपल्याला हे माहिती आहे की रावणाला शंकराकडून वरदान मिळालं होतं. सो कदाचित ही लढाई कैलाश पर्वताजवळ देखील झालेली असू शकते आणि रावणाने शंकराकडून कसं वरदान मिळवलं त्याच्या आसपासचा हा सीन असू शकतो. या सगळ्यानंतर एंट्री होते ती रामाची. म्हणजे आपल्याला आधी राजा दशरथ दिसतो आणि लगेच रामाची एक क्लास पोज दिसते शिलुएटमध्ये. त्यानंतरच्या सीनमध्ये राजा दशरथ हा संपूर्ण अयोध्येला सांगतोय की राम जन्माला आलाय आणि खरं सांगायचं तर ज्या पद्धतीनं तो डायलॉग बोलला गेलाय ते एकदमच एआय जनरेटेड वाटतं. कदाचित नसेल ही, पण वाटतंय हे नक्की. तुम्ही परत एकदा जाऊन चेक करा. यानंतर राम डायरेक्ट मोठा झालेला दाखवलाय. म्हणजे रामाच्या बालपणीचे सीन्स कदाचित घेतलेच नाहीयेत किंवा मग एखाद्या मोन्टाजमध्ये उरकून टाकलेत. बाकी रणबीर कपूर रामाच्या रोलमध्ये चांगला दिसतोय. म्हणजे आधीच्या बातम्या किंवा टीजर बघून बऱ्याच जणांना शंका होती की रणबीर यात सूट होईल का वगैरे. तर माझ्या मते तरी बऱ्यापैकी सूट होते. त्यानंतर एंट्री होते ती सीतेची आणि सॅड टू से पण ट्रेलरमध्ये सीता नीट हायलाइटच होत नाही. म्हणजे तिच्या पहिल्याच एंट्रीला ती आणखी 2 मुलींसोबत दिसते ज्या तिच्यासारख्याच सेम आउटफिटमध्ये आहेत. तिला हायलाइट करण्यासाठी एकटीला स्क्रीन देता आली असती किंवा मग आउटफिटवर काम करता आलं असतं. स्वयंवर वगैरे भाग एखाद्या गाण्यात उरकून टाकला असं वाटतंय. बाकी राम आणि सीता अशी रणबीर आणि साई पल्लवीची जोडी छान दिसते. मग ते रामाचं वचन, वनवासाला जाणं वगैरे दिसतंय. त्यानंतर शूर्पणखेचा सीन आहे. रकुलप्रीत एकदमच छान दिसते. म्हणजे रावण राक्षसांचा राजा होता आणि शूर्पणखा त्याची बहीण होती. हे सगळं जरी असलं तरी त्या मानाने खूपच सुंदर शूर्पणखा घेतली. आणि मग आपल्याला दिसतं पुष्पक विमान ज्याचं ग्राफिक्स मस्त आहे. ओव्हरऑल ग्राफिक्स बद्दल बोलणारच आहोत. आधी ट्रेलर संपवूया. रावण सीतेला किडनॅप करतो आणि मग राम या सगळ्याचा बदला घेण्याची शपथ घेतो एवढं आपल्याला दिसतंय. त्यानंतर पुन्हा रावणाचे सुरुवातीचे फायटिंग सीन्स, रामाचे काही फायटिंग सीन्स, जटायूचा एक क्लास असा सीन आहे जो बघून खरंच गूस बम्स येतात. विवेक ओबेरॉय दिसतोय, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे दिसतोय. अगदी शेवटी शेवटी पूर्णपणे ग्राफिक्सने बनवलेला कुंभकर्ण दिसतोय आणि एकदम पीक मोमेंटला हा ट्रेलर संपतोय. आता या सगळ्या ट्रेलरमध्ये आपल्याला हनुमान कुठेच दिसत नाही. हनुमानाची भूमिका सनी देओल करणार आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे, पण या ट्रेलरमध्ये तो दिसत नाही कारण हा फक्त पहिला भाग आहे. यामध्ये रावणावर खरं तर जास्त फोकस आहे. रामायणाची स्टोरी पाहिली तर सीतेचं अपहरण होतं आणि राम तिला परत आणण्याची शपथ घेतो, इथपर्यंतच हा भाग असणार आहे. त्यानंतर रामाचा लंकेच्या दिशेने जो प्रवास सुरू होतो त्यात हनुमानाची एंट्री आहे, जे कदाचित दुसऱ्या भागात दिसेल. पहिला भाग या वर्षीच्या दिवाळीत रिलीज होतोय आणि दुसरा भाग 2027च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. ट्रेलरमध्ये चांगल्या वाटलेल्या गोष्टी म्हणजे म्युझिक खतरनाक आहे. अर्थात हान्स झिमर आणि ए आय रेहमान हे दोन्ही म्युझिक इंडस्ट्रीमधले गोट एकत्र येणार म्हणजे साहजिकच आहे.
एकूणच ट्रेलर बघितला तर अगदी ग्रँड आणि अंगावर काटा आणणारा नक्कीच आहे. काही गोष्टी मला आणि अनेक प्रेक्षकांना खटकल्या ते म्हणजे सीजीआयचा भरभरून केलेला वापर. काही स्पेशल इफेक्ट वाले सीन नक्कीच खूप भारी झालेत. जसं की भगवान विष्णू असो, रावणाचं पुष्पक विमान असो किंवा मग अगदी मगाशी म्हणलं तसं जटायूचा सीन असो. पण काही ठिकाणी खरंच सीजीआय एवढं जास्त झालंय की ते एखाद्या गेममधलं वाटतंय. स्पेशली सांगायचं झालं तर शूर्पणखाच्या एंट्रीचा सीन हा खरंच एखाद्या गेममधला वाटतोय. जवळपास सगळ्या लोकेशन्स सीजीआयच्या वाटतायत, जंगल वगैरे पण. त्यामुळे मूव्हीला रिअलिस्टिक टच येतच नाही. बाकी हा फक्त ट्रेलर आहे आणि व्हीएफएक्सचं फिनिशिंग, पॉलिशिंग वगैरे गोष्टी रिलीजच्या आधीपर्यंत नक्कीच बदलतात. त्यामुळे त्याचं जास्त टेन्शन नाही. पण एक गोष्ट नक्कीच स्पष्ट आहे ती म्हणजे आतापर्यंत आपल्याला हॉलिवूडच्या लॉर्ड ऑफ द रिंग्स, नार्निया अशा फिल्म्स बघताना जो ग्रँड फील यायचा, जे गूजबम्प्स फील व्हायचे, ते या ट्रेलरमधून आणि अर्थातच मूव्हीमधून फील होणार आहेत. भारतीय सिनेमा जर जागतिक स्तरावर न्यायचा आहे, तिथे दाखवायचा आहे, तर त्यासाठी कदाचित रामायणापेक्षा दुसरी चांगली स्टोरी मिळाली नसती. एकूणच पाहिलं तर हा ट्रेलर इमोशनली प्रभावी आहे, कास्टिंग जबरदस्त आहे, म्युझिक अगदीच वर्ल्ड क्लास आहे. फक्त व्हिज्युअल इफेक्टच्या बाबतीत पॉलिशिंग झालं तर एकदमच मजा येणार आहे. बाकी तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? रणबीरचा राम, साई पल्लवीची सीता आणि यशचा रावण या तिघांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडलं? हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.